कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पार्टनर, माझी काळजी घेणं तर सोडच, हे जे तर साधं माझ्याशी बोलायलाही तयार नाहीये आणि मी खरंच काही केलं नाहीये, तुला माहितीये ना। पार्टनर, आता तूच मला ह्यातनं काहीतरी मार्ग दाखव। माझ्या घरच्यांशी इतकं घाणेरडं वागणाऱ्या व्यक्तीचा चेहरा मला सगळ्यांसमोर लवकरात लवकर आणायचा आहे। लीला, एजी आणि आजींच्या पुढे पुढे करून तू सुरुवात चांगली केलीस, पण काही झालं तरी मी तुला या घरात टिकू देणार नाही। विसर्जनाच्या दिवसापर्यंत मी तुझी या घरातून हकलपट्टी करणार, हे नक्की। काय झालं किशोर, असे एकटे का बसलात? नाही, त्यांनी सहजच। सहजच बसला असतात तर चेहऱ्यावर इतकी नाराजी नसते दिसली। काय झालं, काय झालंय का? किशोर, तुम्ही बोलू शकता माझ्याशी? नाही का दुर्गा, मी इतके वर्षांनी भारतात आलोय, गणपतीला। आज सगळं तेच बघून मला जुने दिवस आठवले। पूर्वी पण आरतीचा, पूजेचा मान बाबांचाच होता, म्हणजे हा मान मला मिळण्याच्या योग्यतेचं मी कधी होणारच नाहीये का? किशोर, तसं नाहीये, म्हणजे प्रश्न तुमच्या योग्यतेचा नाहीच इथे। घरात सगळ्यात मोठी एज आहे, त्यामुळे साहजिक आहे पूजा तेच करतात दरवर्षी। बरोबर आहे तुझं, कदाचित हा मान मला कधीच मिळणार नाही। मी आजींशी बोलू? अजिबात नको। कसं आहे ना दुर्गा, काही गोष्टी मागून मिळवल्या ना की त्याची किंमत कमी होते। सहज मिळेल याची वाट बघीन मी। बरोबर आहे तुमचं किशोर, इतकी वर्ष तुम्हाला कसं वाटलं असेल हे आता मला कळतंय। एजींनी कायमच जबाबदारी घेतली, कधी कोणाला दिली नाही, पण आता अचानक ती लीला काय या घरात आली, सगळ्यांचं लक्ष फक्त तिच्याकडे केंद्रित झालंय। मी तर जणू आता या घरातल्या लोकांना दिसतच नाही। असो, भावना महत्वाची नाहीये, कर्तव्य महत्वाचं आहे। तू काय करतेस किचन मध्ये? आजी, तुम्ही तरी माझ्यावर चिडू नका। किचन मध्ये काय करतेस तू? ते एजंटचा मूड कसा ठीक करायचा काही कळत नव्हतं, म्हणून कॉफी करणार होते। आजी, तू काहीच करू नकोस लीला। आतापर्यंत मी तुला पाठीशी घालत आले, पण तू प्रत्येक वेळेला चुकाच करत राहिलीस। आता नाहीये, आता थकले मी सगळ्यांना सांगून सांगून की लीला खूप चांगली आहे, लीला खूप चांगली आहे। तू आज गणपतीच्या आरतीत असं केलंस? आजी, मी बास, मला कुठलंच स्पष्टीकरण ऐकण्याची गरज वाटत नाही।
आजी पण आपण मैत्रिणी आहोत ना. माझ्या घरच्या गणपतीशी प्रतारणा करणाऱ्या मुलीशी मी कशी मैत्री करू ग? मैत्री आजी लीला ग रडतेस काय तू? हे असं होणारच होतं. तू या जहागीरदार घरासाठी योग्य नाहीयेस. मला इथे चिडवायला आलीस ना? अगं नाही, अजिबात नाही. उलट मी तुझी मदत करायला आली आहे. तू का करशील माझी मदत? कमॉन लीला, आता तुझी ही अशी अवस्था बघून मला दया आली तुझी. म्हटलं करूयात तुझी मदत. आता सगळं काही आधीसारखं तर होणार नाहीये, पण थोडीफार बरी होऊ शकेल यासाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे. म्हणजे तू एक काम कर, आता उद्या प्रसादाची जी खीर असेल ना ती तूच कर. डोंट वरी, रेसिपी वगैरे मी सगळं पाठवीन ते तुला, माझ्याकडे व्हिडिओ आहे. पण आता ती खीर केल्यावरती आय एम शुअर सगळेजण हॅपी होतील. छानच होईल ना खीर? म्हणजे खरंच सगळे माझ्याशी पूर्वीसारखं वागायला लागतील? लीला, आता त्याची मी खात्री देऊ शकत नाही तुला, पण तू प्रयत्न करून बघ. बावळट लीला, कोणी फसवू शकतं हिला, आणि ही मिसेस जहागीरदार. नो वे. चल आता येऊ मी, आणि डोंट वरी, मी तुला व्हिडिओ पाठवते. ओके? आजी आजी काल एवढं सगळं घडून गेलं तरी सुद्धा हिला किचन मध्ये जाऊ द्यायचंय का? जाऊ दे ग दुर्गा, आपण कोण तिला अडवणार आहे? काय करायचं ते करू दे तिला. शेवटी सून आहे ती या घरची, आपण नाही अडवू शकत तिला. आजी मला आज नैवेद्यासाठी खीर बनवायची होती. खीर करायची ना, कर ना. खीर कर, लाडू कर, मोदक कर, तुला काय करायचंय ते कर. तुला जे बनवायचंय ते बनव. तुला काही बिघडवायचं असेल तर तेही बिघडवून टाक. आम्ही तुला अडवणारे कोण आहे? आणि आम्ही म्हटलं तर तू थांबणार आहे थोडीच. कर तुला काय पाहिजे ते. लाडू बनव, पुरणपोळ्या बनव, चपात्या बनव, चिवडा बनव, काय करायचं ते कर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.